1992 मध्ये बाबरी पाडली जात असताना रामलल्लाच्या मूर्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही पुण्यातील माधवराव जोशींवरती सोपवण्यात आली होती आणि त्यावेळी त्यांनी रामलल्लाला कशा पद्धतीने छातीशी कवटाळून ठेवले होते त्याचे साक्षीदार कारसेवक शरदराव गंजीवाले आणि त्यांच्या कन्या धरित्री जोशी यांनी त्या आठवणींना उजाळा दिलाय। त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आपल्याला माहिती आहे बाबरी पाडून आता एक काळ लोटलेला आहे, पण अनेकांचं स्वप्न पूर्ण होतं, विशेष करून कारसेवकांचं। आज त्याच बाबरीच्या जागेवर बाबरीचा पाडाव झाल्यानंतर आज तिथे रामलल्लाचं मंदिर उभारतंय। 22 जानेवारीला हे सगळे प्राणप्रतिष्ठा होते, पण त्यावेळेस ज्यावेळेस ढाचा पाडला गेला त्यावेळेस रामलल्लाची एक छोटी मूर्ती पण तिथे होती। त्या मूर्तीचं त्यावेळेस काय झालं, कोणी सांभाळली ती मूर्ती, तर त्याचं उत्तर आहे हे जे फोटो दिसतंय माधवराव जोशी पुण्यातले यांनी त्यावेळेस ती रामलल्लाची मूर्ती आपल्या छातीशी कवटाळून ठेवली होती आणि एवढ्या विध्वंसातही रामलल्लाची मूर्ती सांभाळणं म्हणजे चेष्टा नाहीये। आणि त्याचे साक्षीदार आहेत आपल्यासोबत शरदराव गंजीवाले सर। काय झालं त्यावेळेचा प्रसंग जरा आमच्या डोळ्यासमोर उभा करा। दिनांक 6 डिसेंबरला साधारण 11:25 नंतर जी सुरुवात झाली ढाचा पाडायला, त्यानंतर अनेक घटना त्या ठिकाणी घडत होत्या। प्रामुख्याने माधवरावांच्या संदर्भातली घटना सांगायची झाली तर मी असं सांगेल की साधारण एक पाऊण तासानंतर जे माननीय अशोकजींच्या लक्षात आलं की आता हा जमाव काबूत येणं अशक्य आहे, त्यावेळी अशोकजी सिंगलांनी माधवराव जोशींना त्या ठिकाणी बोलून घेतलेलं आहे आणि माधवरावांना सांगितलं की माधवराव जी, किसी भी हालत में रामलला की मूर्ति क्षतिग्रस्त नहीं होना मांगता है, जो चाहे वो करो लेकिन रामलला की मूर्ति क्षतिग्रस्त नहीं होना चाहिए। आणि मग तीच आज्ञा घेऊन माधवराव निघाले। मधला जो घुमट होता त्याच्यातला काही भाग भगदाड पडायला लागलेली होती आणि अशा या परिस्थितीत 69 वर्षाचा हा मी तर तरुणच म्हणेन त्यांना, आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते माधवराव जोशी। महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष होते, ते विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष होते आणि माधवरावांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि अक्षरशः वर्ण विटा पडतायत, अनेक कारसेवक जखमी होत आहेत, अनेक कारसेवक सफोकेट होऊन चक्कर येऊन पडतायत, परंतु माधवराव त्या ठिकाणी त्यांनी ती रामलला हातात घेतली, त्याच्याभोवती उपर्ण गुंडाळलं आणि माधवराव त्याच परिसरात तिथेच ठाण मांडून बसलेले होते। ह्या आमच्या कुटुंबियांसाठी अत्यंत स्फूर्तिदायक अशा आठवणी आहेत आणि आज सगळं मागे वळून बघताना अतिशय समाधानाची भावना आहे, आनंदाची भावना आहे आणि आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहील अशी ही घटना आहे। आमच्या बाबांच्या हातात त्यावेळेला 6 तास साक्षात रामलल्ला घेण्याची बाबांना ही एक पुण्यच मिळालं आणि खरंच आमच्यासाठी फार मोठी घटना आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।